मालती, निघतो मी शाळेत. अहो, चष्मा न घेताच जात आहे. काय उपयोग आहे त्या चष्म्याचा? आता काय बघायचं बाकी राहिलंय? तर तो आणि शिस्तीचा चष्मा वापरून सुद्धा समोरचा अंधार काही बघता नाही आला. कळतंय हो मला, पण आता आपल्यालाच यातून काहीतरी मार्ग काढायला हवाय ना. ते आई वडील म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करणं एवढंच आता आपल्या हाती आहे. सानिकाला योग्य वाटलं म्हणून तिनं पळून जाऊन लग्न केलं. त्यामुळे आता पुढे काय समस्या येणार आहेत त्यांना आपल्याला तोंड द्यायला हवं. काय झालं तरी आपली अजून एक मुलगी आहे लग्नाची. या सगळ्या गोष्टींचा दीपूच्या भविष्यावर काही परिणाम व्हायला नको एवढीच काळजी घ्यायची आता. बरोबर आहे तुमचं. येतो. सांभाळून जा. थांब, घाबरतेस कशाला? मी बघतो ना काय करतायत ते. काय हो देशपांडे सर, अहो काल आपल्या सोसायटीतून खूप गदारोळ ऐकू येत होता. अहो गदारोळ कसला, मोठमोठ्याने भांडणांचे आवाज ऐकू येत होते, रडण्याचे आवाज येत होते. आपल्या सोसायटीतून इतका मोठा आवाज यापूर्वी कधीच नव्हता आला. अहो तुम्ही सेक्रेटरी असून उपयोग काय त्याचा? असो देशपांडे सर, काळजी घ्या, येतो आम्ही. चला. सगळ्यात आधी सरांकडून रिकव्हरी लिस्ट घेऊ. दीपिका, ओळखलंस का? सावंत काकू राईट? हो. कशात तुम्ही? मी ठीक आहे. ए तू इथेच आहेस कामाला? हो, SP बँकेत. तुझ्या बहिणीने म्हणे पळून जाऊन लग्न केलं? नाही म्हणजे असं कानावर पडलं ग. खरंय का ते? काय बाई, काय दिवस आलेत. आजकाल कोण कधी कसं वागेल सांगताच येत नाही. आता ह्या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास होत असेल नाही? नाही म्हणजे बाहेर तोंड दाखवायला जागा ठेवली नाही तुझ्या बहिणीनी. हे बघा काकू, सॉरी पण प्लीज असं काही बोलू नका. आणि हा आमच्या घरचा प्रॉब्लेम आहे. आम्ही आमचं बघू. बघा बघा, पण अख्खं जग सुद्धा बघतंय तुमच्याकडे. मी तर म्हणते देशपांडे सरांना सांग, चार चौघात फिरू नका. सगळीकडे बातमी पसरलीये. चल मी येते. मॅडम, नका लक्ष देऊ अशा लोकांकडे. हो ना, ज्यांना दुसरे काम धंदे नसतात ना, तेच इतरांच्या चौकशा करत फिरतात. तुम्ही कशाला मनावर घेताय? सतत प्रयत्न करते त्यातून बाहेर पडायचा, पण असं काहीतरी घडतं आणि पुन्हा त्याच गोष्टी ऐकाव्या लागतात. मॅडम, आपण आत्ताच बोललो ना, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण मिळून सोडवूया. इंद्राजी, काय करायचंय आपण? कसं बाहेर पडायचं यातून? मॅडम, तुम्ही ना फक्त स्माइल करा. मी सांगतो, तुमच्या स्माइल पुढे कुठलाच प्रॉब्लेम तग धरू शकणार नाही. मॅडम, माझ्यासाठी आणि देशपांडे सरांसाठी पण तुमची स्माइल खूप महत्वाची. तर तुम्ही प्लीज स्माइल करत राहा. इंद्रा, मी मॅडमला एक मस्त जोक सांगू? हा, म्हणजे कसं मॅडमचं टेन्शन कमी होईल आणि त्या मस्त हसतील. मॅडम, एक हत्ती असते, एक बँकेत जाऊया.
बाबा औषधं गोळ्या काही घेत नाहीयेत. अन्नातून तरी पौष्टिक आहार जाऊ द्यावा ना त्यांना, म्हणून दुधीची भाजी बनवते. आई वेळ किती पटकन बदलते ना. एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं. पण दीदी, या सगळ्यात तुला काहीच वेळ देता नाही आला. 4 शब्दही नाही बोलता आले ग तुझ्याशी. आई ठीक आहे, तर घरात परिस्थितीच अशी आहे तर कसा चाललाय तुझा संसार? बरा चाललाय. नयनराव काय म्हणतात? छान. रमलीयस ना तिकडे? बाबा आले वाटतं. मालतीताई, आत येऊ का? आम्हाला कळलं म्हणून लगेच आलो आम्ही. फार वाईट झालं हो. काकू तुम्ही का रडताय? तुमची सानिका पळून गेली ना. नाही, असं काही नाही झालेलं. कोणी सांगितलं तुम्हाला? बाकी तुमच्या सानिकाने आयडिया चांगली केली हं, न पळताच लग्न. हे मात्र सोयीस्कर झालं हं. काय वहिनी सोयीस्कर? अहो मालतीताईंना किती त्रास झालाय बघा. शेवटी पोटच्या पोरीने पळून जाऊन लग्न करणे म्हणजे आई बापासाठी मरणच ना. हो ना, हो ना. सानिकाने अशी हिंमत केलीच कशी? देशपांडे सरांचा तर कडक स्वभाव आहे. आता कालच त्या अजयला किती ओरडले ते. सानिकाचे तर सालटेच काढले असतील ना मालतीताई. पण मी काय म्हणते, लग्न करेपर्यंत कळलं नाही का तुम्हाला? लक्ष नव्हतं का तुमचं तिच्याकडे? आजकालच्या मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं बाई. हो ना, तरी नशीब लग्न झालेलं कळलं. नाहीतर दिवस गेले म्हणून कळलं असतं तर मग तर विचारायलाच नको. काकू माफ करा, पण ना अशा वेळी हे असलं प्लीज बोलू नका. आईला त्रास होतोय त्याचा. अगं त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून तर आम्ही आलो ना त्यांच्याशी बोलायला. हो काकू, पण आत्ता नको. आईला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आई येईल तुमच्याकडे. हं? आता आणि आम्हाला खूप कामं पडली आहेत, त्यामुळे तुम्ही प्लीज या. चला, जशी काही आपल्याला काही कामच नाहीये, सांत्वन करायला यावं तर. आई, आई तू प्लीज त्रास नको ना करून घेऊस. आई प्लीज. सर, तुम्हाला कळलं का? हो, इंद्रा आणि दीपिका मगाशी चहाच्या टपरीवर गेले होते. तिकडे 1-2 पोरांनी ऐकलं की दीपिकाच्या बहिणीचा काहीतरी मोठा लोचा झालाय. काय करताय सर? सर काय लपवताय? सर 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 काय लपवताय? मलाही पेढा, मला खूप आवडतो. मी देणार नाही.
माझ्या शेजारणींनी मला प्रेमाने दिला तो पेढा. मी मलई पेढे कोणाला शेअर करत नाही. जा बाबा सर, असं करणार तुम्ही आता मला? हल्ली तुमचं लक्षच नसतं माझ्याकडे. तुम्ही एवढं म्हणताय म्हणून तुम्हाला एक पेढा देतो, घ्या. काय सोनटके झाला गप्पा टप्पा? काय नीट बोलतोस ते तोंड उघडून बोल. हा, आणि मीनाक्षीबाई, आज तुमचं तोंड बंद का? काय वाटेत येताना जीभ घसरून पडली वाटतं. कुंटेबाई, सोनटक्के मावा खातो माहित होता, पण आता तुम्ही पण. मी मलई पेढा खातीये. मग मला पण द्या ना. रिकव्हरी लिस्ट कुठे आहे? राहू दे, आधी तुम्ही काम करा. सोनटक्के, नीट तोंड उघडून बोल. मॅडम, ते रिकव्हरीचं नंतर बघू आपण. तुम्ही आधी हा छान मलई पेढा खा. काय लागलंय त्या पेढ्याला? हो मॅडम, मावा किंगच्या खिशातून पेढे आले आहेत, त्यामुळे त्याला मावाच लागलेला असणार. आणि मीनाक्षीबाईने तेच मावा पेढे आवडीने खाल्लेत, बरोबर? सर, तुम्ही बॉक्स मधला पेढा खिशात का टाकला? नाही, खिशातले पेढे मी या डब्यात टाकलेत. अरे वा, म्हणजे आता मीनाक्षीबाई सांगतील मावा पेढे कसे लागतात. काय झालं? तिकडे. अरे देवा, आता मलाही निघणार बहुतेक. प्लीज ठेवा ते आतमध्ये. नाही, सत्तू सरांना मलई पेढा आवडतो, त्यांना द्यायला पाहिजे ना. काय झालं, तुम्ही असे का बघताय? मॅडम, तुम्ही अशाच मनापासून खळखळून जेव्हा हसता ना, तेव्हा कशा दिसता मी काय सांगू. स्माइल म्हणजे मॅडम सानू, ही सगळी फालतूगिरी बंद कर आणि खरं काय ते मला सांग. कार्तिक, तुला ही सगळी फालतूगिरी वाटतेय का रे? अरे, माझ्या पोटात तुझं बाळ आहे रे. बघ, हे शक्य नाहीये. कार्तिक, तू खूप बदललायस रे. आता ना तुझं माझ्यावर पहिल्यासारखं प्रेम पण नाही उरलंय. कार्तिक, बायको प्रेग्नंट आहे म्हटल्यानंतर तिचे सगळे लाड पुरवायचे असतात, तिचा सगळा हट्ट पुरवायचा असतो, तिच्यावर प्रेम करायचं असतं. पण तुझं भलतंच काहीतरी चालू आहे. कार्तिक, अरे माझा नाही तर आपल्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार कर ना. हे बघ, या गोष्टी परत माझ्यासमोर बोलायच्या नाहीत. मला मान्य आहे की आपण एकत्र वेळ खूप घालवला, एकत्र फिरलोय, पण आपल्यात असं काही घडलेलं नाहीये ज्यामुळे हे बाळ, त्यामुळे बाळाच्या वगैरे सगळ्या या गोष्टी मला ऐकवायच्या नाहीत. ऐकवणार. तू जोपर्यंत ऍक्सेप्ट नाही ना करत, तोपर्यंत मी बाळाबद्दल बोलत राहणार आणि तुला ऐकवणार. कळलं? आणि जर मी नाही ऐकलं तर? नाही ऐकलंस ना, तर मी तुझ्यावर केस करेन. कार्तिक, आता मी कुठल्याही थराला जाईन. कळलं ना? काय करू मी तुझा सानू? कार्तिक, आता मला खुश ठेवशील ना, तर तू खुश राहशील, नाहीतर खूप वाईट परिणाम भोगावे लागतील तुला. काय करू मी तुझं? अगं, मस्करी करत होतो तुम्ही. राग आला सांगूला. कार्तिक, आता लाडीगोडी बास. हा, लाडीगोडी लावत नाहीये ग माझी आई.
कार्तिक, आईवरून आठवलं, काल तुझी आई माझ्या घरी का आली होती? अरे हो, आई का घरी आली होती? मला काहीच माहित नाही, म्हणजे काय क्लूच लागत नाहीये मला. मग तुला माहित नाहीये, मग आईने त्या बांगड्या कोणासाठी आणल्या होत्या? त्या माझ्या मापाच्या पण नव्हत्या. बघू ना तुला बसतंय का. दीपूसाठी तर नव्हत्या ना आणलेल्या, कारण त्या तिच्या मापाच्या होत्या. दीपू? नाही नाही, शक्यच नाही. कार्तिक, मला एक सांग, हे बघ, तुझी आई काल माझ्या घरी आली, त्यांनी मला ओळखलं पण नाही. त्या बांगड्या माझ्या मापाच्या नव्हत्या, शलाका दीदीसाठी तर नक्कीच नव्हत्या. मग उरलाय कोण? दीपू? बोला देशपांडे, आता गप्प का? खरी कमाईचे 52,000 गेले कुठे? तर खरी कमाईचे 52,000 रुपये मी लॉकर मध्येच ठेवले होते. लॉकर मध्ये ठेवले होते? मग गेले कुठे? का पाय फुटले त्यांना? नाही तसं नाही सर. हे बघा देशपांडे, 4 दिवसात 52,000 भरून टाका, नाहीतर रीतसर चौकशी लावून आम्ही तुम्हाला कामावरून काढून टाकू. आणि काय हो, मोठे कर्तव्यदक्ष, सचोटीचे, इमानदार ना तुम्ही, सारखे तत्व म्हणून फिरत असता. मग आता काय झालं? तुमच्याच बुडाखाली अंधार कसा काय? मी समजलो नाही सर. अच्छा, नाही समजला? बरोबर आहे ना, स्वतःचीच पोरगी असं वागली तर कसं समजणार? बाकी काही म्हणा देशपांडे, तुमच्या पोरीनं तुम्हाला खूपच प्रसिद्ध करून टाकलंय. काय हो, पोरगी अशी हाताबाहेर कशी गेली? तुमचं लक्ष नव्हतं? सर, मला वाटतं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. देशपांडे, शिक्षक आहात तुम्ही. इथं शाळेत शिक्षक कसे आहेत ते बघून मुलं येतात. कालपासून 101 पालकांचे फोन आले मला. जो माणूस स्वतःच्या मुलीवर चांगले संस्कार करू शकला नाही, तो आमच्या मुलांवर काय संस्कार करणार, असे प्रश्न विचारतायत मला. काय उत्तर देणार मी? अहो देशपांडे, शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय तुम्ही. शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय तुम्ही.